मान्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP, त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSEDCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला, जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे. या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे, त्याचे व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मेपर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे. आणि याच्यापुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल. त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे. जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहेत त्याचं पालन होईल, याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे. घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत, ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद्द खड्डेमुक्त राहणार आहे. याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे.